नमस्कार येवकार. गोंय विधानसभेचे विंटर सेशन म्हटल्यार हिवाळी अधिवेशन हालींच सोंपलें. 5 दिसाच्या ह्या अधिवेशनात एक विशय मुखेलपणान फावो तसो चर्चेक येवंक ना अशें तरणाट्यांचें म्हणणें आसा. आनी हो विशय म्हणटात तो अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर खूब जाण उलयले, खूब जाणांनी चिंताय उक्तायली. पुणून ज्या डिटेलान ह्या विशयाचेर चर्चा जावंक जाय आसली ती चर्चा ह्या विधानसभेत जावंक ना आणि तातूंतल्यान व्हडा प्रमाणान फ्रस्ट्रेशन, नैराश्य हें तरणाट्यां मदीं आयलां. पयलो मुखेल विशय म्हणटात तो सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी, वेगवेगळ्या महामंडळांनी, कॉर्पोरेशनांनी सुमार 10,000 कर्मचारी हे अजूनय बीन कॉन्ट्रॅक्ट बेजीस आणि डेली वेजीस बेजीस काम करतात. तातूंत 5, 10, 15, 20, 25 वर्सां मेरेन सुद्धा काम करपी स्टाफ आसा. ह्या कॉन्ट्रॅक्ट बेजीस स्टाफाच्या विशयाचेर सरकार ज्या पद्दतीन वेळ काडटा ते पळयत जाल्यार तांचें लायफ हें पिड्ड्यार जायत आसा. आतां सुप्रीम कोर्टान फाटल्या दिसांनी एक इम्पॉर्टंट जजमेंट दिल्लो, ज्या जजमेंटांतल्यान 5 वर्सां परस चड काळ जे कॉन्ट्रॅक्ट बेजीस काम करतात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांक रेग्युलरायज करपाक जाय अशें स्पश्टपणान सुप्रीम कोर्टान म्हटलां. पुणून ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाचेर विधानसभेनूय चर्चा जायना आणि सरकारय त्या विशयी कांयच उलोवपाक तयार ना. आता सरकार कांय बाबतींत टेम्पररी स्टेटस अशें म्हणून कांय लोकांक सध्या टेम्पररी स्टेटस दिता. खरें म्हटल्यार टेम्पररी स्टेटस ही ह्या भुरग्यांची ही फसवणूक. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटा प्रमाण जे रेग्युलर एम्प्लॉयमेंट आसा म्हटल्यार अश्यो नोकऱ्यो आसात ज्या जाग्याचेर सरकाराक रेग्युलर स्टाफ जाय, अशा नोकऱ्यांचेर सरकारान रेग्युलर स्टाफूच भरपाक जाय अशें स्पश्टपणान त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटान म्हटलां. PWD लेबर सप्लाय सोसायटी म्हणा, सर्व शिक्षा अभियान म्हणा, गोवा समग्र शिक्षा अभियान म्हणा, ह्या सगळ्या वेगवेगळ्या येवजणे सकयल कॉन्ट्रॅक्ट स्टाफ भरून सरकार ह्या तरणाट्यांची फकाणां करत आसा. म्हाका दिसता ही फकाणां सरकारान ताबडतोब बंद करपाची गरज आसा. आतां फुडल्या इलेक्शनाक 1 वरास उरलां आणि आतां सावनूच वेगवेगळ्या पेपरांचेर वेगवेगळ्यो एडवर्टायजमेंट येवपाक सुरवात जाल्ली आसा. खुबशे जाण ह्या एडवर्टायजमेंटा कडेन दुर्लक्ष करतात. पुणून ह्यो एडवर्टायजमेंट ह्यो खूब सिरियस, कारण वेगवेगळी डिपार्टमेंटां कॉन्ट्रॅक्ट बेजीस, डेली वेजीस बेजीस लोकांक, भुरग्यांक आमच्या नोकऱ्यो दिवपाच्या निमतान ह्या एडवर्टायजमेंटांतल्यान एट्रॅक्ट करत आसात आणि आमचे भुरगे नोकरी मेळटली अशें म्हणून ह्या एडवर्टायजमेंटाक रिस्पॉन्ड करून ह्यो नोकऱ्यो सध्या एक्सेप्ट करपाचें सत्र सुरू आसा. आतां ह्यो सगळ्यो नोकऱ्यो ह्यो कॉन्ट्रॅक्ट बेजीस आसात. तातूंत तुमी कितलीं वर्सां जरी नोकरी केली जाल्यार तुमी रेग्युलर पोस्टाचेर दावो करपाक शकनात अशें तातूंत स्पश्टपणून म्हटलेलें आसता. पुणून हेच राजकारणी ह्या भुरग्यांक सांगता तूं एकदां लाग, फुडलें आपूण तुजें पळयता अशें म्हणून दर फावटी इलेक्शनाच्या वेळाचेर आमच्या भुरग्यांक फटोवपाचो एक धंदोच ह्या सरकारान सुरू केल्लो आसा. आतां गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सरकार रिक्रुटमेंट करता. बरी गजाल. आमी मेकळेपणान ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या निर्णयाक हो ऑलवेज आमी सपोर्ट केल्लो आसा. पुणून जेन्ना कॉन्ट्रॅक्ट बेजीस रिक्रुटमेंट जाता त्या रिक्रुटमेंटाक कसल्याच पद्दतीचे मेरीट लागना, त्या रिक्रुटमेंटाक कसल्याच पद्दतीची सिस्टम ना. तुमी वॉक इन इंटरव्यू अशा पद्दतीन ही रिक्रुटमेंट जाता. आतां फाटले फावटी नर्सीच्या वॉक इन इंटरव्यू रिक्रुटमेंटाक कसो बोवाळ जालो हें सगळें आमी पळयलें. अशा पद्दतीन वॉक इन इंटरव्यू दवरप, आपल्या मर्जींतल्या भुरग्यांक ह्यो नोकऱ्यो दिवप आणि तांकां कॉन्ट्रॅक्ट बेजीस म्हणून सरकारी डिपार्टमेंटांनी काम करूंक लावप, आपली इलेक्शनां करप आणि मागीर तांकां वाऱ्यार सोडप अशे हे प्रकार सुरू जाल्ले आसात. आतां इवन कॉन्ट्रॅक्ट बेजीस सुद्धा जर पोस्ट सरकार कडेन आसत जाल्यार तांच्याय खातीर कॉमन एंट्रन्स टेस्ट एग्जाम घेवन स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत तांची लिस्ट सरकारान तयार करूं येता आणि जेन्ना जेन्ना खंयच्या डिपार्टमेंटाक हे स्टाफ जाय पडटात ते स्टाफ थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडरूच वचपाक जाय. कारण ते रिक्रूट जर जाले अंडर स्टाफ सिलेक्शन कमिशन जाल्यार जेन्ना जेन्ना रेग्युलर पोस्ट येतले त्या त्या वेळार सिनियरिटी बेजीस ह्या स्टाफांक त्या रेग्युलर पोस्टाचेर नोकरी मेळपाक जाय. तुम्ही रेग्युलर पोस्ट काडटले आणि मागीर म्हणटले कॉन्ट्रॅक्ट बेजीसांक काय लागना, त्यांनी परत एप्लाय करपाक जाय आणि बेज ऑन मेरीट तांचें सिलेक्शन जातलें. जाल्यार कॉन्ट्रॅक्ट बेजीसाक मेरीट लागना. कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर तुम्ही जेन्ना स्टाफ भरतात
त्या स्टाफाक मेरीट लागना, तो स्टाफ ते काम करपाक लायक आसपाक जाय अशें ताका कांय निर्बंध ना. ही जी निव्वळ फकाणां चल्ल्या नोकऱ्याच्या नांवाचेर, कारण तांकां खबर आसा की व्हडा प्रमाणात हांगासरले तरणाटे हे नोकऱ्या खातीर तळमळटात. म्हणटकूच अशें कितें तरी हे रिक्रुटमेंटाचो कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर एडवर्टायजमेंट छापून ह्या भुरग्यांक ह्यो नोकऱ्यो दिवप, आपली इलेक्शनां करप आनी मागीर तांकां वाऱ्यार सोडप. ह्या अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर सरकारान सिरियस जावपाची गरज आसा. आनी दुसरी गजाल सगळ्यात व्हडली की गोंयच्या युथांनी जागे जावचे पडटले. नोकरेच्या नांवाचेर तांची जी फकाणां सरकारान चलयल्या, जी फसवणूक सरकारान चलयल्या, त्या विशयी तांकां एकठांय येवचें पडटलें आनी ह्या नोकरेच्या ह्या रिक्रुटमेंट प्रोसेसाचें खंय तरी नियमितीकरण जावपाक जाय, रेग्युलायझेशन जावपाक जाय हाचेर तांणी सरकाराक भाग पाडचें पडटलें. नाजाल्यार अशाच पद्दतीन कॉन्ट्रॅक्टाच्या नांवार रिक्रुटमेंट करतले, तुमकां भरतले आनी मागीर तुमकां हे वाऱ्यार सोडून दितले. तरणाट्यांक जागे जावचे पडटले. जागे जायात गोंयकारांनो, जागे जायात.